दुसरी गोष्ट ही BJPची विषवल्ली आहे. लक्षात घ्या, अत्यंत नालायक लोक आहेत. ही विषवल्ली मुळापासून उपटली पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्ही भूलू नका. मी मुलांना सांगते, आयांना मला सांगायचं, तुमची मुलं काय करतात लक्ष ठेवा. त्या भिड्याच्या टायपात जात नाहीत ना, तिकडे लक्ष ठेवा. हा भिड्या लोकांना, मुलांना, शैलीला पैसे देतो, दारू देतो आणि प्रचार कर म्हणतो BJPचा. आणि ही मुलं, आपली तरुण मुलं त्याच्या कळपात सापडत आहेत. मी आमच्या कॉलेजमध्ये अतिशय विद्यार्थ्यांना जागृत केले. तेव्हा हे आयांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपला मुलगा मोबाईलमध्ये काय बघतो, आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे लक्ष ठेवा. अन्यथा हे घाणेरडे लोक जर पुन्हा आले तर भारताचं वाटोळ होईल. आपली लोकशाही मरून जाईल. शाहू फुले आंबेडकर यांना हे पायदळीत वळतील. इतके नीच लोक आहेत. तेव्हा कृपया तुम्ही BJP सोडून कुणाला मत द्या. आता ही चिन्ह माझी काही पाठ नाही. दुसरी गोष्ट की असीम आणि ज्ञानेश महाराव, निरंजन टकले, निखिल वागळे देशभर फिरत आहेत. आणि परवा आमच्या कोल्हापूरला आलो. मी म्हणलं, असीम कृपया बारामतीला चला, तुम्ही बारामतीला जागं करूया आपण. तर ते बिचारे माझ्यासाठी, शरद पवारांसाठी इथं आलेले, त्यांचे मी आभार मानते. हे अंधारातली प्रकाश किरणं आहेत, हे आशेची किरणं आहेत. आणि त्यामुळे मला तर वाटतं त्यांचं संरक्षण करावं. त्यांनी बॉडीगार्ड ठेवावे, कारण हे इतके दुष्ट लोक आहेत. दाभोळकरांचा वध करायला घाबरलेले आहेत, पानसरेंचा वध करायला घाबरलेले आहेत, गांधीजींचा वध करायला घाबरलेले आहेत. आणि त्यांना ह्या अशा विचाराची माणसं चालत नाही. आणि त्यामुळे तुम्ही कृपया संरक्षण घ्यावं असं मला वाटतं.